हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। रामकृष्ण हरी। विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला। आज 24 नोव्हेंबर 2020 आणि या शुभ दिवशी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथामधील ही पवित्र आणि सर्वांच्या परिचयाची असणारी ओवी आज मी प्रवचनासाठी निवडलेली आहे। ज्ञानोबाराय या ओवीतून सांगतात, विषयाचा पडिपाडू, विषय आणि या विषयाचा पडिपाडू म्हणजे आवड, आणि त्या विषयाची आवड असल्यामुळं गोड परमार्थ लागे कडू, गोड परमार्थ त्यांना कडू लागतो। आत्मउद्धाराचा असणारा परमार्थ त्या विषय रूपी असणाऱ्या जीवाला कडू लागतो। गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला। कडू असणारा विषय आणि तो विषय जीवाला अगदी गोड लागतो असं ज्ञानोबाराय या ठिकाणी म्हणतात। सज्जनो हो, भगवान परमात्म्यानं तुम्हा मला मनुष्य मात्रांना हा नरदेह भजनासाठी दिलेला आहे। देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा। भगवंतानं नरदेह भजनासाठी दिलेला असताना विषयाच्या नादी लागून मनुष्य या जीवाचं मातेरं बनवतो। विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी, विषय हे जीवाला आणि परमार्थापासून दूर नेतात। म्हणून आल्या जीवनामध्ये आपण परमार्थ करायला पाहिजे, भजन करायला पाहिजे। विषयाच्या नादी जे लागले त्यांना त्यांचा नाश झाला, म्हणून विषयाच्या नादी न लागता भगवंताच्या नादी लागावं। आणि भक्त त्यालाच म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, ना वडे जनधन माता पिता। भक्तांचा विषय भगवान परमात्मा असतो, त्यांना बाकी काही आवडत नाही। पण जीव भगवान परमात्म्याकडे मागत असताना एकच मागणार, खावे प्यावे ल्यावे सुखे असावे सदैव,
हेची करी हाव संसारी, ल्यावं खावं बरं असावं, बस एवढीच जीवाची अपेक्षा असते. परंतु भक्त आणि संत भगवान परमात्माकडे मागत असताना फक्त एकच मागतात, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. भगवान परमात्म्याशिवाय त्यांना जीवनामध्ये काहीच आवडत नाही. म्हणून विषय तरी कसे आहे तर ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. विषय हा शिल्लक राहतो आणि इंद्रिय ही नष्ट होतात. तसं जीव अनेक प्रकाराने नष्ट होत असतो आणि विषय हे आहे त्या स्थितीमध्ये राहतात. जसे की ज्याप्रमाणे विषय कसे शिल्लक राहतात तर त्याचं वर्णन असं केलं जाईल की अनेक जीवांचे किंवा मनुष्याचे दात पडून जातात, पण हरभरे जसे शिल्लक राहतात त्याप्रमाणे विषय शिल्लक आहे. पण विषयाचा जो भोक्ता आहे तो जीव मात्र अगदी या जगातून निघून जात असतो, नष्ट होत असतो. म्हणून विषयाच्या नादी लागू नये. विषय कोणते आहे तर विषय 5 सांगितलेले आहे. स्पर्श, रूप, रस, गंध, अशा प्रकारचे हे 5 विषय. आणि या 5 विषयाच्या नादी लागून 5 प्रकारचे जीव नष्ट झाले. म्हणून विषयाच्या या अनुषंगाने आपण चिंतन करत असताना विषयाच्या नादी न लागता भगवंताच्या आणि भजनाच्या नादी लागावं. पण भजन आजकाल आवडत नाही. भजन करणाऱ्याला लोक नावं ठेवतात. काहीतरी टाळ वाजून म्हणायच्या ऐवजी काहीतरी टाळ कुठून उपयोग आहे. ज्यांना टाळ कुटतात की वाजवतात हेच माहीत नाही, त्यांना सांगून तरी काय उपयोग आहे. म्हणून सज्जनो, या विषयाच्या पंचविषयाच्या नादी 5 जीव लागले. पहिल्यांदा रूप विषय जर म्हटलं तर रूप विषयाच्या नादी पतंग हा किडा लागला. पतंगा दिपिया लिंगन, तेथ त्याशी चुक मरण, तैसे विषया चरणात्मघाता. माऊली म्हणतात, दिवा पेटवला म्हणजे पतंग नावाचा किडा, त्या पतंगाला दीप इतका आवडतं त्याला वाटतं जावं आणि दिव्यावर झडप घालून दिवा गिळून घ्यावा. परंतु तो पतंग नावाचा किडा ज्या वेळेला झडप घालतो त्याचे पंख जळून जातात आणि तो तडफडून मरतो. मग दुसऱ्या पतंगाने सावध व्हावं ना तर नाही. दुसरे पतंग म्हणतात नाही त्याची उडी चुकली, मी जातो आणि गिळून घेतो. आता तोही तसाच होणार त्याचप्रमाणे त्याची गती होणार. म्हणून आपल्यालाही त्यापासून सावध व्हायचं आहे. एक पाहता एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारे नव्हा. एक बुडाला देखती, ज्ञानोबा म्हणतात की एक बुडाला हे पाहिल्यानंतर दुसऱ्यानं सावध व्हावं. पण दुसरा सावध न होता पुन्हा त्याच वाटेनं जातो. जसं की आपण फसलोय संसारामध्ये, मग दुसऱ्याला फसवू नये पण आपण पुन्हा मोठ्या जोमानं त्यांना संसारामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो आणि दुःख पावतो. तसं पतंगाची स्थिती झाली तशी जीवाची या मनुष्याची होत असते. दुसरा विषय म्हटला तर गंध विषय. गंध विषयाच्या नादी भ्रमर लागला. ऋण जुनू रे भ्रमरा. त्या भ्रमराला सुगंध फार आवडतो आणि भ्रमर गुंजारव करत त्या कमळाच्या पकड्यामध्ये बसून राहतो. इतका मग्न होतो की त्याला स्वतःच्या मरणाची आठवण राहत नाही. पण त्याचं असं सूर्यविकासनी कमळ, सूर्य जोपर्यंत आहे
तोपर्यंत ते खुलून राहतं. आणि एकदा सूर्य मावळला रे मावळला की त्या पाकळ्या मिटल्या जातात. भुंगा त्या पाकळ्यामध्ये असा बसून राहतो. त्याला संध्याकाळ कधी झाली, सूर्य कधी मावळला हेही कळत नाही. माऊली वर्णन करतात, भ्रमर भेदी कोढे भल तैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये. त्या कोवळ्या कळ्यांच्या पाकळ्यामध्ये तो सापडलेला असताना मोठमोठी लाकडं कोरून कोरून त्याचा भुगा बनवणारा भुंगा पण त्या विषयाच्या नादी लागून तडफडून तडफडून मरतो, पण बाहेर निघत नाही. तेत उत्तीर्ण होईल प्राणी परी ते कमळदळ चिरून नेणे. पण त्या कमळाच्या पाकळ्यांना तो चिरत नाही आणि बाहेर पडत नाही, शेवटी मरून जातो. म्हणून विषय हे घातक आहे. तिसरा विषय म्हटला तर त्याला नाद विषय म्हणतात. नाद विषयाच्या नादी हरिण लागतं आणि नाद विषयाच्या नादी लागून स्वतःच्या प्राणाला त्याला मुकावं लागतं. हरिण पकडणारे लोक काय करतात की सुंदर असं वाद्य वाजवतात, बासरी म्हणा, अनेक प्रकारचे तंतुवाद्य वाजवून त्या हरणाला रिझवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला खूप तो नाद आवडतो. हरिण त्या नादानं हळूहळू हळू त्या शिकाऱ्याजवळ येऊन बसतं. त्यावेळेला तो शिकारी वाजवणं बंद करतो आणि आपल्याजवळ असणारा जो काही चाकू आहे, जे काही त्याचं हत्यार आहे, तो बाहेर काढतो आणि त्या हरणाच्या कानाला धरून त्याच्या मानेवर तो सुरा चालवतो. त्यावेळेला ते हरिण म्हणतं, देखत है जब पार दी पूरा लगा दिया घाव जब तक शरीर में प्राण है तब तक बीन बजाओ. हे पारद्या, हे शिकाऱ्या, मी तुला पाहिलंय, माझ्या मानेवर तू सुरा चालवलेला आहे, पण आता पूर्ण घाव माझ्या अगदी कंठावरून अगदी मृत्यू माझ्या समोर दिसतोय, पण एक कर, मी आता मरणार आहे. पुरा लगा दिया घाव जब तक मेरे शरीर में प्राण है तब तक बीन बजाओ. शरीरात जोपर्यंत प्राण आहे ना तोपर्यंत वाजवणं बंद करू नको. मला या नादामुळेच जीव गमवावा लागला. म्हणून ते हरिण त्या पडद्याला म्हणतं, शिकाऱ्याला म्हणतं, अरे एक कर ना, या नादामुळं माझा जीव जातोय ना, माझं मुंडकं काप, माझ्या शरीराचे तुकडे तुकडे कर, घरी ने, शिजून तुझ्या पोरांना, तुझ्या मुलाबाळांना, तुझ्या कुटुंबाला ते खाऊ घाल. माझं मुंडकं ते सुद्धा तू अगदी चांगल्या प्रकारे शिजून खा, पण एक कर ना, माझ्या कातड्यावर बसून एकदा ती रागिनी गा. शीर काट कर मांस पकाओ और चाव से खाओ, मेरे चमड़े के आसन पर बैठ कर सुंदर रागिनी गाओ, सुंदर रागिनी गाओ. हे शिकाऱ्या, माझ्या चमड्यावर बसून अगदी इतकी अनन्यता त्या विषयाची त्या हरिणी लाजते, स्वतःचा जीव गमावते, परंतु तो नाद सोडत नाही. हा नादच खुळा. नादाच्या पायी अगदी त्याचा जीव गेला. म्हणून तिसरा विषय जो आहे तो नाद विषय. चौथा विषय राहिला त्याला स्पर्श विषय असं म्हणतात. स्पर्श विषयाच्या नादी हत्ती लागला. हत्तीसारखा बलवान प्राणी नाही, परंतु बुद्धीच्या जोरावर माणूस त्याला सुद्धा नमवू शकतो. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार
म्हणून लहानपण देगा देवा त्या हत्तीला, अगदी सिंहाला वाघाला सुद्धा परतवून लावणारा, पळवून लावणारा हत्ती, पण एकदा का त्या स्पर्श विषयाच्या नादी लागला की त्यालाही आपला प्राण गमवावा लागतो, दुःख भोगावं लागतं. म्हणून हाती पकडणारे जे लोक असतात ना, त्याचा खड्डा खणतात, 10 फूट खोल, 20 फूट रुंद, आणि त्याच्यावर पालापाचोळा आणि छोट्या छोट्या काड्या टाकून देतात आणि त्यामध्ये एक लाकडाची हत्तीन बनवून ठेवून देतात. तो कामांध झालेला, मदोन्मत्त झालेला हत्ती त्या हत्तीनीला पाहण्यासाठी आणि स्पर्श करण्यासाठी ज्या वेळेला धावत येतो, आणि कामातुरा नाम भयम ना लज्जा, त्याप्रमाणे अगदी त्याला भीती वाटत नाही. म्हणून काम हा सुद्धा जीवाचा शत्रू आहे. काम कसा असावा? काम असावा हरिभजनी, क्रोध असावा इंद्रिय दमनी, हरिप्रसाद सेवनी, लोभ अपार असावा. काम, क्रोध, लोभ हे जरी परमार्थाचे वैरी असले तरी त्यांना परमार्थामध्ये आपण त्याचा वापर केला पाहिजे, जसं की संतांनी केला. पण जीवाला काम हा नष्टतेकडे नेत असतो. म्हणून कामाजी कोतवाल याने गांजिले बहुताशी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी. कामाजी कोतवाल त्यांना अनेकाला गांजवलं महाराज. इंद्रचंद्र को क्या क्या हुआ सबको मालूम है जी, नारद की तो भई नारदी ऐशी नौबत गाजी. म्हणून कामाच्या नादी जे लागले त्यांना अगदी मरावं लागलं, त्यांची फजिती झाली, असं महाराज या ठिकाणी वर्णन करतात. म्हणून त्या हत्तीला पकडण्यासाठी लाकडाची हत्तीने केलेली असते, आणि हाय रे त्या हत्तीनीला स्पर्श करण्यासाठी ज्या वेळेला तो हत्ती धावत येतो आणि खड्ड्यात पडतो, खड्ड्यात पडल्यानंतर त्याची अवस्था कशी होते तुकोबाराय वर्णन करतात. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, ऐरावत रत्न थोर. ऐरावतासारखा जरी असला तरी त्याच्यावर मग माहूत बसतो आणि त्याला अंकुशाचा मार देतो. म्हणून स्पर्श विषयाच्या नादी लागून तो हत्ती त्यामध्ये बुडाला आणि शेवटी त्याला दुःख भोगावं लागलं. शेवटचा विषय राहिला, त्याला म्हणतात रस विषय. रस विषयाच्या नादी मासा लागतो. मासा हा रस विषयाच्या नादी लागून स्वतःचा जीव गमावतो. त्याचं वर्णन तुकोबाराय करतात ना. आमिषाची आशा गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे. त्या आमिषाला बळी पडतो आणि शेवटी तडफडून तडफडून मरतो. हे मासे पकडणारे लोक त्या माशानं रसाच्या विषयाच्या नादी न लागता अगदी आपला जीव वाचवायला पाहिजे तसे काही मासे आहेत आणि स्वतःचा जीव गमावतात मासे पकडणारे लोक. आणि अशा प्रकारे त्याला पकडण्यासाठी आयडिया करतात. काय आयडिया? एक काडी घेतात, त्या काडीला पुढं दोरी बांधतात, दोरीला पुढं ते लोखंडाचं गळ लावतात आणि त्या गळ्याला कणिक लावतात आणि ते कणिक पाण्यात सोडलं की तो मासा तडफडून त्याला गिळतो आणि तडफडून तडफडून मरतो. इकडे वेगळी पद्धत आहे, पण आमच्या भागाकडं
त्याला पकडण्यासाठी लोखंडाचा गळ आहे आणि त्या गळाला अर्धे तोडलेले शिदुड त्याला बांधल्या जातात. अगदी अर्धे तोडलेले, एका शिदोडातून 2 करायचे आणि त्याला बांधायचं. ते हलत राहतं आणि त्यावेळेला ते पाण्यामध्ये सोडल्या जातो गळ. ते शिदोड हलतं आणि हलत असताना तो मासा त्याला खाण्यासाठी येतो. त्याला वाटतं काहीतरी खाण्याचा पदार्थ आहे म्हणून जवळ येतं आणि जवळ आल्यानंतर त्या शिदोडाला वाचा फुटते आणि ते पाण्यात त्या माशाला म्हणतं, काय म्हणतो, उपदेश करतं ते, अरे मता मता मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए. आणि असणार ते शिदोड म्हणतं, मता मता मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए, तू आएगा मेरे लिए तो वो ऊपर खड़ा है तेरे लिए. तू जर माझ्यासाठी आला तर तुला पकडणारा वर बसलेला आहे. तो मासा ऐकतच नाही. त्याला गिळण्यासाठी येतो पण त्यामध्ये असणारा गळ त्याच्या कंठामध्ये अडकतो आणि रक्तबंबाळ होऊन मासा तडफडून तडफडून मरतो. म्हणजेच विषयाच्या नादी जे लागले त्यांना मरावं लागलं. म्हणून विषय विषयाचा पडू पाडू. विषयाचा प्याला आहे तो विषयरूपी सर्प ज्याला चावला त्याला परमार्थ कडू लागतो. जसं व्यवहारामध्ये सर्प ज्याला चावला त्याला मिरची खाऊ घातली की ती गोड लागते. त्याला लिंबाचा पाला खाऊ घातला की तो गोड लागतो. अजूनही काही कडू पदार्थ आहेत त्याला खायला दिले की ते गोड लागतात. त्याप्रमाणे विषयरूपी सर्प ज्याला चावला त्याला परमार्थ हा कडू लागतो आणि विषय गोड वाटतो. म्हणून परमार्थ करायला पाहिजे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे, युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. आपण परमार्थ करण्यासाठी आलो. बाकीच्या गोष्टीमध्ये न गुंतता परमार्थ करायला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. म्हणजे हे विष हळू 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 आपल्या जीवनातून उतरत असतं. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी जैसा. विषयाचं सेवन केल्यानंतर कोण तृप्त झाला, विषय पूर्ण झाला. त्याचं असं म्हणता येईल की काम पूर्ण झाला की लोभ वाढतो आणि काम अपूर्ण राहिला की क्रोध वाढतो. म्हणून विषय हे पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. म्हणून विषयाच्या नादी संत महात्मे लागत नाही. मग त्यांचा विषय एकच, भगवान परमात्मा. बस रात्रंदिवस त्यांना एकच आवडणार. एक विषय तो सकळांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी हरी. अंध बहिरे लोक प्रेताचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी वो. एक विषय तो सकळांचा हरी. बस भक्ताचा विषय जसा भगवान परमात्मा असतो, एकच विषय, विषय फक्त एकच विषय आणि तो म्हणजे भगवान परमात्मा. बाकीचं त्यांना काही गोड लागत नाही. अंगी ब्रह्मरस ठसावला, त्याप्रमाणे विषयी विसर पडिला निशेष. अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगामध्ये ब्रह्मरस ठसावल्यानंतर
विषय त्यांना कडू वाटतात. संसारासंगे वीट आला. भगवान परमात्मा आवडणाऱ्याला संसाराचा वीट येतो, पण ज्याला भगवान परमात्मा आवडत नाही त्याला मात्र विषय हे अमृतापेक्षाही गोड वाटतात. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू. गोड परमार्थ आहे. किती गोड, किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा काबाने घे, काबाने घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. भगवंताचं नाम गोड आहे. किती गोड, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व काळ. परमार्थ गोड आहे, बाकी विषय संसार हा कडू आहे. संसारामध्ये कितीही करा, एक दिवस आपल्याला दुःख भोगावं लागतं. का? संसारामध्ये जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जन रंभारे. दुख के कारण सुखदेव ने उजरी माया त्यागी रे. म्हणून संसारामध्ये दुःख दुःख भरलेला आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून भगवान परमात्मा एकच सुखकारक आहे आणि तो गोड आहे. भगवान परमात्मा एवढं गोड या जगामध्ये कोणतंही नाही, कोणतंही वस्तू नाहीये. म्हणून विषयाच्या नादी न लागता आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन, संतांचं चिंतन, नामचिंतन घ्यायला पाहिजे. म्हणजे जीवन गोड होत असतं. गोड परमार्थ लागे कडू. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, जे विषयामध्ये गुंतलेले आहे ना त्यांना परमार्थ हा कडू लागत असतो आणि विषय अगदी संसार गोड लागत असतो. पण शेवटी त्यांना कळतं, होईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ, कळू येईल अंतकाळी. अंतकाळाच्या वेळेला ते कळत असतं. म्हणून जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये परमार्थ आला पाहिजे. आणि परमार्थ येण्यासाठी अनंत जन्मीचं पुण्य लागतं, तेव्हा परमार्थाची गोडी वाटते. नाहीतर पापाने संसार आवडतो आणि पुण्यानं देव आवडतो. पुण्य पाहिजे, त्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्या अगदी जीवाचं पुण्य जर असेल तरच परमार्थ त्याला आवडत असतो. म्हणून बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. म्हणून म्हटलं जातं, एक कवीनं म्हटलं, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी भंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला
देवाची. म्हणून अभंगाची गोडी लागली पाहिजे. म्हणून एकच कर, आल्या जीवनामध्ये परमार्थ कर. परमार्थ नाही केला तर शेवटी आपल्याला पस्तावा करण्याची पाळी येते. पछताएगा पछताएगा तेरा बीता समय नहीं आएगा. जो जागत है वो पावत है, जो सोवत है वो खोवत है. पछताएगा पछताएगा तेरा बीता समय नहीं आएगा. तेरा बीता समय नहीं आएगा. मग असं जीवन जगून काय उपयोग आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात ना, कने विन सोपटे कनशे लागली असे घनदाटे, काय करावे गोमटे ओसनगर. माझी ये भक्तिवीन जळो तयाचे जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. म्हणून कितीही मोठा झाला, कितीही श्रीमंत झाला, कितीही ज्ञानी झाला आणि त्याला जर भक्तीचा ओलावा नसेल, त्याच्या जीवनामध्ये परमार्थ नसेल, तर ज्ञानोबराय म्हणतात, मातेच्या होळे दगड आला पोटाशी. म्हणून तो दगड समजावा. म्हणून आल्या जीवनामध्ये आपण परमार्थ करायला पाहिजे. परमार्थ करण्यासाठी त्याला बाळपणापासून अगदी आपण बाळकडू पाजलं पाहिजे. जसं मदालसा आपल्या मुलाला पाळण्यामध्ये टाकल्यानंतर उपदेश करते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा. रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई बा गोविंदा. रे दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. हे बाळा, या जीवनाचं काय करायचं हे आपल्या हातामध्ये आहे. हा देह एक दिवस जाणार आहे, नाशवान आहे. म्हणून तू एकच कर, त्या भगवंताला स्मरे त्या हरिहरा शरण जाई बा गोविंदा. आणि भगवंत म्हटले की अशा प्रकारे जो मला शरण येतो ना, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण, तो मिची एकू. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, याप्रमाणे माझा ज्याला छंद लागला ना, मी त्याला कधीही वाया जाऊ देत नाही. म्हणून भजन हे जीवनामध्ये असलं पाहिजे. भजन जर नसेल तर ते जीवन तुच्छ आहे. जसं कबीरदासजी महाराज म्हणतात ना, हरि के भजन बिना जल जइयो जीवना, जल जइयो जीवना. हरि के भजन बिना. म्हणून हरि भजना विन काळ घालवू नको रे. हरि भजना विन काळ घालवू नको रे. म्हणून आल्या जीवनामध्ये विषयाच्या नादी न लागता भजनाच्या नादी लागलं पाहिजे. भजनानं होतं काय, आपल्याला ह्या जीवनामध्ये भजनाचा फायदा
नसला, काही लोकांना वाटतं की भजन केल्याबरोबर आपलं चांगलं झालं पाहिजे, परंतु तशी योजना नाहीये. आता जे भजन करतोय आपण आपल्या पुढील काळासाठी करतोय. म्हणून भजन हे आपल्या उन्नतीसाठी आहे आणि भोग हे सरून जाण्यासाठी आहे. दुःख निवारण करण्यासाठी भजन आहे. जे जीवनामध्ये जे आपल्या प्रारब्धामध्ये आहे ते तर आपल्याला भोगावंच लागेल. भोगणे ते फळ संचिताचे, ते भोगावंच लागतं. भजनानं फक्त त्याची तीव्रता कमी होते. म्हणून जीवनामध्ये भजन आवश्यक आहे. बाकीचं काही नसलं तरी चालेल. शतविहाय दातव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षविहाय भोक्तव्यम कोटीम तक्त्याम हरी भजेत. असं म्हणतात की 100 कामं सोडून माणसानं दान करावं, 1000 कामं सोडून माणसानं स्नान करावं, 1,00,000 कामं सोडून माणसानं भोजन करावं आणि कोटी कामं सोडून माणसानं भजन करावं. म्हणून कोटीम तक्त्याम हरी भजेत. सगळं काही विसरलं तरी चालेल, पण भगवंताला विसरता कामा नये. म्हणून जे भगवंताला विसरले त्यांना पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं, अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागतात. मग हे सगळं दुःख निवारण करायचं असेल तर आपल्याला भगवंताची भक्ती करावी लागेल, भजन करावं लागेल, प्रेमानं भजन करावं लागेल. त्यावेळेला हे सगळं साध्य होईल. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. बाकी सगळं विसरलो, परंतु भगवंताला विसरलो नाही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. पण आपलं तसं नाही. प्रपंच करीशी दिननिशी आपण अगदी दिन आणि रात्र आणि दिवस अगदी प्रपंच करतो, पण हरीशीनं भजशी कवन्या गुणे. भगवान परमात्म्याला कोणत्या गुणामुळे भजत नाही, कोणता अवगुण आहे तुझ्याकडं. म्हणून भगवंताला भजण्यासाठी आपण संत महात्म्यांनी जे आपल्याला अमौलिक असे विचार दिलेले आहे त्या विचारावर चालावं. तुकोबाराय म्हणतात की एकांतामध्ये भजन करावं. भजन कसं करावं? येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. एकांतामध्ये भजन करावं. त्याचं कारण आहे एकाचा अंत पाहण्यासाठी एकांत साधावा. एकाचा अंत पाहण्यासाठी एकांतात राहावं. लोकांतामध्ये नाही गुणदोष अंगा येत. गुणदोष अंगाला येतात. म्हणून एकांतामध्ये भगवंताचं भजन केलं पाहिजे. त्या भगवंताशी आपण बोललो पाहिजे. त्या भगवंताला प्रेमानं हाक मारली पाहिजे. आणि मग तो भगवान परमात्मा अगदी बोलावल्यानंतर येतो आणि न सांगता करी सर्व काम. म्हणून विषय वेगळे आणि अगदी भगवान परमात्मा ज्यांचा विषय झाला ते भक्त वेगळे. म्हणून जीवनामध्ये विषय न आवडता तो परमार्थ आवडावा. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. सर्वात श्रेष्ठ धन कोणतं असेल तर ते भजन आहे. भजन जर नसेल तर त्या जीवनाला काहीही अर्थ राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आमच्या जीवनामध्ये आम्ही भक्ती केली. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख त्याचे. भगवंताची आम्ही भक्ती केली आणि त्या भक्तीच्या जोरावर आम्हाला ते निज सुख अगदी ब्रह्मपुरी वास करणे अखंड
न देखीजे तोंड विटाळाचे, अशी अवस्था आमची झाली. तशी सर्वसामान्यांची होऊ शकते, पण त्याप्रमाणे आपण भजन केलं तर. आपल्याला विषय हे पतनाला नेत असतात आणि पतन झालेलं पुन्हा पुन्हा जन्मावं आणि मरावं लागतं. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला, शरण गेला विठोशी. म्हणून सज्जन हो, भगवंत परमात्मा आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी संतांची सेवा, अगदी संतांच्या ग्रंथांचं मनन, पठन, पारायण करणं अत्यंत आवश्यक आहे. हे मन या विषयांकडे धाव घेतं. अगदी या मनाला आवरण्यासाठी, अगदी मनाला ताब्यात ठेवण्यासाठी संत महात्म्यांनी सांगितलेल्या मार्गाद्वारे आपल्याला वर्तावं लागेल. मार्ग दावून गेले आधी, दया निधी संतते, येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. म्हणून तो ब्रह्मरस आपल्याला सेवन जर करायचा असेल तर संतांच्या मार्गाने चालावं लागेल. ब्रह्मरस गोडी तयाशी पाऊली, त्या प्रकारे आम्हाला ब्रह्मरस प्राप्त होतो. मग तो भजनामध्ये कशा प्रकारे? लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, शेवू ब्रह्मरस आवडीने. त्या ब्रह्मरसाची प्राप्ती संतांच्या संगतीमध्ये होते. चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. तो ब्रह्मरस आम्हाला संतांच्या संगतीमध्ये सेवन करायला मिळतो. म्हणून त्या ब्रह्मरसाच्या नादी लागावं, पण विषयाच्या नादी लागू नये. विषयाच्या नादी कोण लागलं नाही तर ज्ञानोबाराय म्हणतात ना, विषय ते विषय जिनोनी जन्मले, शुकाधिक दादुले, ते उपजताची झाले भाट तयाचे. अगदी जन्मापासून त्यांच्या भजनामध्ये रममान झाले. ते खरोखर त्यांनी विषयाचा त्याग केला. नाहीतर बाकी सगळे विषयाच्या मध्ये गुंतून गुंतून अगदी दुःख भोगून भोगून या इहलोकातून परलोकात गेले. म्हणून सज्जनो माय बापो, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवाशी झाला. जीवाला कडू असणारा विषय आवडतो आणि गोड परमार्थ आवडत नाही. खरं म्हटलं तर भजनानंदासारखा आनंद नाही आणि विषयासारखं दुःख नाही. पण एवढं दुःख सहन करूनही त्या विषयाचा उपभोग घेण्यामध्ये त्यांना अगदी मजा वाटते. कशा प्रकारे? तर एकाच्या पाठीमागे वाघ लागला आणि तो पळतोय पळतोय, माग बघतोय, पुढे पळतोय, पळता पळता एका विहिरीत पडला. पडता पडता विहिरीमध्ये, ती विहीर कोरडी आहे आणि त्या विहिरीमध्ये अगदी तो पडता पडता त्याच्या हाताला फांदी लागली आणि त्या फांदीला तो लटकला. आता बराच वेळ झाला लटकून राहिलाय. आता खाली उडी मारावी म्हणून त्याने खाली पाहिलं तर खाली एक भला मोठा नाग फणा काढून बसलेला आहे. खाली पाहिलं तर नागोबा, वर पाहिलं तर वाघोबा. आता काय करावं? हाताला कळ लागली. पण तेवढ्यामध्ये त्या झाडाच्या फांदीवर एक मोहळ आणि त्या मोहळ बसलेल्या माशा त्याला चावू लागल्या. चावत असताना अचानक त्या मोहळाचा मध वर पाहत असताना त्याच्या नाकाच्या शेंड्यावर पडला आणि त्या शेंड्यावरून ती धार त्याच्या तोंडामध्ये गेली आणि तो चाटू लागला. आहा, काय गोड आहे! अरे गोड आहे पण किती दुःख आहे. पण एवढ्या दुःखातूनही त्याला ते सुख वाटतं. याला म्हणतात कडू विषय तो गोडू, जीवाशी झाला. कडू असणारा विषय त्याला गोड वाटतो. भजन म्हटलं की त्याला थंडी ताप येते, आहे की नाही?
तुकोबाराय म्हणतात ना, पोटासाठी खटपट करशी अवघा येळ, राम राम म्हणता तुझी बसे दात खीळ. पोटासाठी दिवसभर कष्ट करतो, पण भजन म्हटलं, चिंतन म्हटलं, हरिपाठ म्हटलं, काकडा म्हटलं की त्याच्या अगदी जीवावर येतं. म्हणून असं का होत असेल तर त्याचं कारण आहे, ज्याच्या अंगामध्ये पाप असेल त्याला तो परमार्थ घडू देत नाही. अंगामध्ये पाप असेल तर परमार्थ घडत नाही, आणि अंगामध्ये ताप असेल तर अन्नाची चव त्याला कडू लागते. त्याप्रमाणे त्या जीवाचं जर पाप असेल तर त्याला परमार्थ सुद्धा कडू लागतो. आणि अंगामध्ये ताप असेल तर त्याला जेवण हे कडू लागतं. तसंच ज्ञानोबा म्हणतात त्याला कडू वाटतं. का? पाप आहे ना. मग त्या पापाचं निरसन जर करायचं असेल तर मग एकच करावं लागेल, पाप ताप दैन्य जाय उठा उठी. बस पाप ताप दैन्य हे घालवण्यासाठी रात्रंदिवस भजन करावं लागेल. भजन करा. भजन केल्यानं काय होईल? हो, भजन केल्यानंतर भगवान परमात्मा त्याच्यावर कृपा करेल. आणि शेवटी माझी या भक्ता, काय संसाराची चिंता, समर्थाची कांता पोरांना मागे. माझ्या भक्ताला मी अगदी वाऱ्यावर सोडत नाही, तर शेवटी त्याला मी आपलंसं करतो. मग मला तो अनन्य गतीनं शरण गेला पाहिजे. अनन्यता जर त्याच्याजवळ असेल, अलमटलम नमस्कार तशा प्रकारे नसावा, तर अंतकरणातून भगवंताची ओढ लागावी. जसं त्या लेकीला माहेराची ओढ लागते, त्याप्रमाणे भगवंताची ओढ लागावी. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस. भगवान परमात्मा कधी भेटेल याची आस लागली पाहिजे. आणि तुकोबारायांना अशी आस लागली होती की ते सांगायचे, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात ना, पहिल तोगे काबू केउकता है, शकून गे माये सांगता है. पहिल तोगे काबू कोकता है, उड उड रे काबू तुझे सोन्याने मडविल पाबू. भगवंताची अशी ओढ लागली पाहिजे. त्या गवळणीनं म्हणावं ना, हे भगवंता, कधी तू आम्हाला भेटेल, कधी आम्हाला भेट देशील, का नाही आला गला तुझा रे छंद मला. म्हणून हरिविना आम्हाला करमत नाही. भगवंताशिवाय ज्याला करमत नाही ते भक्त असतात. म्हणून ते गवळण म्हणते, लोभ हरीचा लटका बाई ग, लोभ हरीचा लटका
बाई ग. हे भगवंता, तुझ्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही. अगदी भगवंताचा वियोग ज्यांना सहन होत नाही अशांना खरा भगवान परमात्मा दर्शन देत असतो. अशांना खरी ती अनुभूती येत असते. त्यांना मग बाकीचं काहीच आवडत नाही. देव नाही, देव नाही तर सगळं काहीच नाही. बाकीचं सगळं त्यांना विषाप्रमाणे वाटतं. म्हणून सज्जन हो, जीवनामध्ये एक देव एकला तू आवडशी. बाकीचं सगळं अगदी कोणतंही संकट आलं तरी मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. जरी हे आकाशवर पडो पाय, ब्रह्म गोळा भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन खाय, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. या न्यायाप्रमाणे भक्त भगवान परमात्म्याची अगदी आराधना करत असतो. म्हणून गोड परमार्थ असताना कडू विषय का ओढावा, आश्चर्य करतात संत महात्मे. म्हणून ज्ञानोबा या ओळीद्वारे जीवाची ओढ सांगतात की जीवाला परमार्थ कडू वाटतो आणि विषय गोड वाटतो. म्हणून गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. बर, कडू असणारा हा विषय शेवटी दुःखदायक असतो. शेवटी त्याला दुःख भोगावं लागतं आणि हा जन्म वाया जातो. म्हणून जीवनामध्ये फक्त विषय भगवान परमात्मा पाहिजे. त्या वाचून आणून ना आवडे, बस. त्याच्या परीस मला दुसरं काही आवडत नाही. फक्त तो भगवान परमात्मा किती आवडतो. कानडिया विठोबा कानडिया, बघू आवडशी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, बघू आवडशी जीवा पासोनिया. किती किती आवडतो. देह जावो अथवा राहो पांडुरंगी, दृढ भावो. देह जावो अथवा राहो, म्हणून भगवान परमात्मा जीवनामध्ये अगदी तसा आवडावा की एकदा जीव गेला तरी चालेल, परंतु त्याचं दर्शन व्हावं. त्याचं दर्शन झालं रे झालं की अनंत जन्माचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्माचं दुःख विसरून पुनरपी जन्म, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, ही जी रहाट गाडग आहे ते पूर्ण फिटून जावं आणि एकदा त्या परमात्म्याचं दर्शन व्हावं. असं जीवनाचा विषय असावा. नसता बाकीचा विषय हा दुःखाला कारण आहे, दुःखरूप आहे. त्यांना शेवटी काहीही हाताला येत नाही, दुःखच येतं. म्हणून ज्ञानोबा सांगतात की विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.